दरम्यान दिवसाला 1 लाख उत्तरपत्रिका तपासण्याचं आव्हान असताना देखील विनोद तावडे यांनी डेडलाईन आधी निकाल लावण्याचा शब्द दिलेला आहे। 5 दिवस आणि 5,50,000 उत्तरपत्रिका। निकाल लागणार, पण देशमुखांचं काय? ऑनलाईन पेपर तपासणीच्या निर्णयानं मुंबई विद्यापीठाच्या निकालाचाच बँड वाजला। फार्मसी, मॅनेजमेंट आणि इतर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीचे प्रवेश रखडले। काही जणांचं तर वर्षही वाया जाण्याची भीती नाकारता येत नाहीये। त्यामुळे संजय देशमुखांवरील कारवाईचं काय असा प्रश्न सेनेनं विचारला, ज्यावर मंत्री विनोद तावडेंनी जुजबी उत्तर दिलंय। कुलगुरूंचा गैरकारभार आणि राज्य सरकारमधल्या काही व्यक्तींचा त्यांना संपूर्णपणे आश्रय याच्या आधाराने साठवलट आहे, हाच मेसेज बाहेर जातोय। आणि म्हणून आदित्य ठाकरेंनी राजीनाम्याची मागणी केली आहे। तुम्हाला असं वाटत असेल की संजय देशमुखांचं काय अयोग्य आहे, तर ते देखील आम्हाला कळलं पाहिजे। केवळ 31 जुलैपर्यंतचा वायदा करून चालणार नाही, हा देखील माझा प्रश्न आहे। सविस्तर चौकशी केली जाईल। जी प्रोसेसमध्ये चुका आहेत, ज्या व्यक्तीच्या चुका आहेत, त्याची चौकशी नक्कीच होणार आहे। ती चौकशी व्हायच्या आधीच कोणावर बोट ठेवणं, कोणाचं साठवलोटं सांगणं, चौकशी करणार आहे ते स्पष्ट आहे। अर्थात मी मगाशी म्हटलं की इतका मोठा विद्यार्थ्यांना मनस्ताप झालेला आहे की याची चौकशी करावीच लागणार आहे। संजय देशमुख कालच विधिमंडळात येऊन तावडेंना माहिती पुरवून गेले। त्यानुसार 5 दिवसात 5,29,000 पेपर तपासावे लागतील। म्हणजेच दिवसाला किमान 1 लाखावर पेपर तपासणं गरजेचं आहे। कला शाखेच्या 61,092 उत्तरपत्रिका बाकी आहेत। कॉमर्स शाखेच्या सर्वाधिक 3,75,000 उत्तरपत्रिकांचं आव्हान आहे। कायदा शाखेच्या 40,000 तर व्यवस्थापन शाखेचे 28,000 पेपर तपासणं शिल्लक आहे। शिवाय 2 लाख पेपर नागपूर विद्यापीठ तपासून देते। पेपर तपासणीला वेळ लागण्याचं मुख्य कारण आहे ऑनलाईन पेपर तपासणी। या कामाचे कंत्राट दिलं होतं मेरिट्रॅक या कंपनीला। मात्र सर्व्हर डाऊन असणं किंवा ऑनलाईन पेपर तपासणीबाबत प्राध्यापकांना माहिती नसणं अशा विविध कारणांमुळे पेपर तपासणीचा बँड वाजला। या प्रॅक्टिकल अडचणींची माहिती विविध प्राध्यापक संघटनांनी संजय देशमुख यांना देखील दिली होती, परंतु त्यांचा मनमानीच कारभार विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात घेऊन गेला। वेगवेगळ्या अडचणींमुळे पेपर तपासणीचा बँड वाजला। या प्रॅक्टिकल अडचणींची माहिती प्राध्यापक संघटनांनी आधीच संजय देशमुख यांना दिली होती, मात्र त्यांचा मनमानी कारभार विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात घेऊन गेलाय। 31 जुलैपर्यंत पेपर तपासून झाले तरी 15 ऑगस्टपर्यंत निकाल हातात येणं शक्य नाही। त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना निकालाबद्दल शंका असेल त्याचं पुनर्मूल्यांकन करावं लागेल, मग तोवर दिवाळी उजाडेल। मैं एक्चुअली ऑलरेडी बहुत सारा पे कर चुकी हूँ, तो अगर रिजल्ट्स नहीं आएंगे तो मुझे लेटर नहीं मिलेगी एंड मैं वीजा के लिए अप्लाई नहीं कर पाऊंगी। तो वहाँ की यूनिवर्सिटी ने क्या कहा है और आपका कम्युनिकेशन? उनका कम्युनिकेशन है, रिजल्ट जब भी रिजल्ट आते हैं आप दो, उसके हिसाब से हम आपको आगे प्रोसेस करेंगे। कुछ भी कितना टाइम गया ये प्रोसेस में, कितनी परेशानी हुई आपको? मेरा एक्चुअली एप्लीकेशन सब कुछ एक्सेप्ट अप्रैल में ही हो गया था, बट अभी कैश उन्होंने 3 मंथ पहले देना शुरू कर दिया है, बट बिकॉज मेरे रिजल्ट नहीं आया, मुझे कोई लेटर नहीं मिला है। संजय देशमुखांनी 160 वर्षांची परंपरा असलेल्या विद्यापीठाची लखतरं वेशीला टांगली। वर्षभरात परीक्षा नियंत्रक नेमला नाही, कुलगुरूंची नियुक्ती झाली नाही। संजय देशमुखांना मुंबई विद्यापीठात करमत नव्हतं, त्यामुळे ते परदेश दौऱ्यात व्यस्त होते। त्यामुळे या अनागोंदीनंतर किमान देशमुखांना त्यांच्या मनासारखं काम करण्यासाठी कुलगुरू पदावरून मुक्त करावं म्हणजे झालं। रश्मी पुराणिकसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई।